नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार. मित्रांनो, प्रत्येक रविवारी जो आपण व्हिडिओ बनवतो त्याचा हा एक भाग आहे आणि आजचा व्हिडिओ हा थोडा मोठा असणार आहे, मी सुरुवातीलाच सांगतो. आणि मात्र तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा विषय मी या ठिकाणी घेत असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि याचं मी तुम्हाला कधीही विनंती यापूर्वी केलेली नाही, परंतु आज करतो. याचं मुख्य कारण आहे तुम्हाला जर शेतीमध्ये यावर्षी यशस्वी व्हायचं असेल आणि ह्या वर्षीचं जे वर्ष आहे ते सांभाळून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं आवश्यक आहे. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, 26 जानेवारीला आपण पहिला अंदाज दिला आणि 1 मेला दुसरा अंदाज दिला. आपण तिसरा अंदाज देत नाही. त्यामुळे आपण आपल्या 26 जानेवारीच्या अंदाजावर आणि 1 मेच्या अंदाजावर ठाम आहोत. मात्र हवामानात पराकुटीचे बदल होत आहेत. ज्या सिस्टम किंवा ज्या घटकांना धरून आपण हवामानाचा अंदाज देतो ते घटक आमूलाग्र बदलत आहेत. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की नोआ आणि IRI म्हणजे इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांचे जे अल निनो संदर्भातले अंदाज आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत. कारण जुलैच्या शेवटी अल निनो सुरू होता होता ऑगस्टही निघून जाईल आणि सप्टेंबरमध्ये थोडंफार काहीतरी वातावरण परिणामकारक ठरेल आणि त्या दरम्यान आयोडी सक्रिय असेल आणि त्यामुळे हे वर्ष निभावून जाईल. हा जो आमचा साधारणपणे अंदाज होता तो अंदाज बदलण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. याचं मुख्य कारण 80% जूनमध्ये जर अल निनो प्रभावी ठरणार असेल आणि हे जर 2-2 मॉडेल सांगत असतील तर आणि जसं जसं हे काळ जवळ येतो तसा मॉडेलचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यांचे अंदाज हे जास्त सत्यात उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे माझा स्वभाव आहे की मी शक्यतो माझ्या सबस्क्रायबर्सला किंवा शेतकऱ्यांना कुठली माहिती चुकीची देत नाही किंवा शक्यतो लपून ठेवत नाही. इमोशनल अंदाज देणं हे आपल्याकडे चालत नाही, कारण माझा शेतकरी लाखो रुपये शेतीच्या भांडवलावर खर्च करतो आणि त्यांचा हवामान अभ्यासकांवर विश्वास असतो आणि त्यांचा तो विश्वास तुटता कामा नये. हे वर्ष कसोटीचं आहे हे मी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. हवामान खात्याने मात्र यावर्षी हवामान अंदाज बदललेला आहे. या ठिकाणी पुन्हा अधोरेखित करतो की यावर्षी 88% पाऊस पडणार आहे. पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असणार आहे आणि त्याच्या उपाययोजनांना आम्ही आदेश देतो, अशा प्रकारचे शब्द हे मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने सांगितल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत देखील पाठवली गेली पाहिजे, कारण शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करणं आणि शेतीत किती भांडवल गुंतवायचं हे ठरवणं हे शेतकऱ्यांना सोपं जाईल. आता महत्त्वाची बाब, आम्ही लाखो सबस्क्रायबरपर्यंत, लाखो शेतकऱ्यांपर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचतात. कधी ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर कधी ते व्हिडिओच्या माध्यमातून जातात. त्यामुळे मी शेतकऱ्यांना आता एक सांगेल, हे वर्ष कसोटीचं आहे. अल निनो जूनमध्येच 80%च्या पुढे पोहोचतोय, जुलैमध्ये 90%च्या पुढे, तर तोच ऑगस्टमध्ये 95% आणि सप्टेंबरमध्ये 95%च्या वरती पोहोचणार आहे. जो आयोडी पॉझिटिव्ह होणार आहे तो किती टक्के होणार याविषयी 100% शाश्वती नाही. बरं, आयोडी न्यूट्रल राहिला तरी काही हरकत नाही, परंतु तो निगेटिव्ह होणार नाही. त्यामुळे कमीत कमी जनावरांना पुरेल एवढं पाणी आणि माणसांना प्यायला पुरेल एवढं पाणी नक्कीच उपलब्ध होणार आहे. मी यापूर्वीच्या दिलेल्या अंदाजामध्ये घाटमाथ्यावर आणि कोकणात चांगला पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये यावर्षी पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही, दुष्काळ पडणार नाही. त्यानंतर जवळपास ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही दुष्काळाची भीती बाळगण्याची गरज नाही. त्यानंतर सातारा पश्चिम, पुणे पश्चिम,
अहिल्यानगर पश्चिम आणि नाशिक पश्चिम मध्ये देखील दुष्काळाची फारशी भीती बाळगण्याची गरज नाही। या पाठोपाठ नांदेड, बीड दक्षिण, अहिल्यानगर दक्षिण मध्ये सुद्धा पावसाची चांगली परिस्थिती असणार आहे। चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ मध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती थोडी समाधानकारक म्हणजे पर्सेंटेज मध्ये कमीच परंतु बरी असणार आहे। मराठवाड्याचे उत्तरेकडील सर्व जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अतिशय सावधानता बाळगण्याची गरज आहे। ही भीती नाही, ही सत्य परिस्थिती आपल्याला समोर अनुभवायची आहे। एमजो हा घटक जरी सक्रिय झाला तर तो आपल्याला 8 दिवस ते 10 दिवसापर्यंतच पाऊस देऊ शकतो, त्या पलीकडे देऊ शकत नाही। आणि शिवाय 40 दिवसाचा त्याचा टर्न असल्यामुळे अख्ख्या हंगामात तो 2 वेळेस फार तर आपल्याला मदत करेल। आणि तो टर्न कधी असणार, तो पहिला जूनच्या 15 तारखेनंतरचा पहिला टर्न असेल, ऑगस्टच्या शेवटी एक टर्न असू शकतो आणि सप्टेंबर ऑक्टोबरच्या बाउंड्रीवर एक टर्न असू शकतो। असे 3-4 टर्न जरी एमजीओचे आले तरी देखील आपल्याला पिकं जगतील एवढा पाऊस होऊ शकेल। त्यामुळे मी यापूर्वी दिलेल्या अंदाजात कुठलाही बदल केलेला नाही। पाऊस सरासरीपेक्षा आता कमी होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात सुद्धा ती परिस्थिती राहील, मात्र अतिशय चांगल्या प्रकारची पिकं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असणार आहेत। पिकांपुरता पाऊस होईल, परंतु संपूर्ण तलाव क्षेत्रात पूर्ण क्षमतेने भरण्याकरता आवश्यक असलेला पाऊस होण्याची शक्यता कमी आहे। कारण अल्निनोची तीव्रता ही स्ट्रॉंग अल्निनो किंवा सुपर अल्निनोच्या दिशेने जाताना दिसते आहे। आणि शिवाय धोक्याची घंटा अशी आहे की संपूर्ण हिवाळा आणि संपूर्ण 27चा उन्हाळा देखील बाधित होणार आहे। एवढंच नाही तर मान्सून जो आहे 2027चा याचा सुद्धा क्रम बदलणार आहे। म्हणजे जूनमध्ये कमी पाऊस, जुलैमध्ये पाऊस वाढणार, ऑगस्टमध्ये पाऊस वाढणार आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी असणार। त्यामुळे अगदी पुढच्या अंदाजावर आपण फार चर्चा करायची नाही, कारण याच्याविषयी अजून खूप घटक बदलू शकतात आणि अंदाजही बदलू शकतो। परंतु जर आपण 26चा अंदाज बघितला तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जूनमध्ये साधारण पाऊस राहणार आहे, जुलैत त्याची प्रमाण घटणार आहे, ऑगस्टमध्ये त्याच्याही पेक्षा कमी पाऊस राहणार आहे आणि सप्टेंबरमध्ये देखील त्याच्याही पेक्षा कमी पाऊस राहील। परंतु जेव्हा अल्निनो असतो आणि आयोडी आणि एमजीओ हे घटक पावसाला मदत करतात तेव्हा ढगफुटींची शक्यता वाढते। कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस कमी क्षेत्रावर पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे काही जिल्हे आणि काही विभाग जरी दुष्काळी असले तरी त्यातील काही तालुके, काही गावं हे दुष्काळविमुक्त राहतील, कारण त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन त्या ठिकाणची पाण्याची गरज भागणार आहे। मात्र हे नेमके ठिकाणं कुठली आहे हे कोणालाही सांगता येत नाही, कारण ढगफुटी ही परिस्थितीनुसार त्या ठिकाणी बनत असते। त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा, 4 मान्सूनचे महिने उतरत्या काळाने पाऊस राहण्याची शक्यता, सत्यात उतरण्याची शक्यता आहे। तरी देखील 95% पेक्षा जास्तच पाऊस महाराष्ट्रात पडेल आणि त्याच्यासाठी आपण 96-97% पावसाचा अंदाज दिलाय, त्यावर आपण आजही ठाम आहोत। यामध्ये आपण काहीही बदल करणार नाही। अंदाज चुकला तरी चालेल, परंतु आपण आपल्या 97% महाराष्ट्रातील पावसावर ठाम आहोत। देशातील आपण 95% पावसाचा अंदाज कायम ठेवणार आहोत, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अंदाज चुकला तरी चालेल। परंतु मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये चित्र बदलण्याकरता थोडी आयोडीची आणि एमजीओची मदत होईल, परंतु आपण त्याच्यावर निर्भर राहण्यापेक्षा कमी कालावधीचे वाण निवडा, कमी वेळेत येणारे वाण निवडा। आपल्या जमिनीची मशागत करताना ती आडव्या पद्धतीने करा, म्हणजे जास्तीत जास्त पाणी जिरेल याची काळजी घ्या। त्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त पाणी मुरवता कसं येईल याच्यावरच्या ज्या योजना आहेत त्या योजना करण्याचा प्रयत्न करा। आपण काही खड्डे घ्या, त्यामध्ये दगड भरा, ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत पाणी मुरवण्याच्या त्या योजना राबवा। बांधाच्या साईडने चर घ्या तरी देखील चालेल आणि पाणी आपल्या शेतातून बाहेर जाणार नाही,
जास्तीत जास्त पाणी आपल्या शेताजवळ कसं मुरेल, आपल्या विहिरीजवळ कसं मुरेल आणि पाण्याचा साठा कसा वाढवता येईल याच्यावर भर द्या. कारण हे वर्ष फक्त अल्निनोचं नाही आहे, तर ते सुपर अल्निनोचं आहे आणि 1877 नंतर सगळ्यात प्रभावी अशा प्रकारचा अल्निनो या ठिकाणी येतोय. शेतकऱ्यांच्या समाधानासाठी केवळ आपण फक्त अल्निनो घटक पावसावर परिणाम करत नाही असं म्हणणं योग्य नाही. याचं कारण असं आहे की अल्निनो हा मेजर घटक आहे आणि IOD किंवा MGO हे घटक तात्पुरत्या स्वरूपात मदत करणारे आहेत. त्यामुळे आपल्याला या घटकांचा विचार करणं आवश्यक आहे, परंतु ते पूर्ण आधारभूत नाहीत. त्यामुळे आपण या गोष्टीवर ठामपणे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला पाण्याची बचत केली पाहिजे. आपण बघितलं या वर्षभरामध्ये उष्णतामान हे यावर्षी 48°C पार गेलेलं आहे आणि पुढच्या वर्षी अर्धशतक पूर्ण होणार आहे. म्हणजे पुढचा उन्हाळा 50°C पर्यंत महाराष्ट्रात पोहोचणार म्हणजे पोहोचणार. त्यामुळे हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत, हे अल्निनोचे परिणाम आहेत. अहो, समुद्राचं तापमान वाढतंय, भूभागाचं तापमान वाढतंय, जगाचं तापमान वाढतंय. याच्यावर एकच उपाय आहे, झाडं लावणं आणि त्यामुळे वृक्ष लागवड होणं काळाची गरज आहे. मी माझ्या संपूर्ण माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला एकच विनंती करेल की कमीत कमी तुम्ही एक झाड लावलं पाहिजे आणि ही पृथ्वी, हा आपला देश, आपलं गाव, आपलं कुटुंब वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.